नमस्कार, मी बालाजी मुंडे, महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाचा राज्याध्यक्ष आहे. आज महामोर्चाचं महाराष्ट्रभर शिक्षक समन्वय समितीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या महामोर्चामध्ये सर्वच शाळा, जिल्हा परिषदा, आश्रमशाळा, अपंगाच्या शाळा, या सगळ्याच शाळेचा यामध्ये समावेश झालेला आहे. लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा मोर्चा आता आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत घेऊन जात आहोत. आमच्या प्रामुख्यानं आमच्या विभागाच्या मागण्या अतिशय क्लिष्ट करून ठेवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सातत्यानं शासनाबरोबर झगडण्याचं काम गेल्या बऱ्याच दिवसापासून करत आहोत. आम्हाला भांडल्याशिवाय कुठलीही गोष्ट पदरामध्ये पडत नाही. त्यासाठी या मोर्चामध्ये आमचं एक विजन आहे की जे TETचा जो निर्णय शासनाने सर्वप्रथम आमच्यावर लादला तो अतिशय जाचक होता आणि म्हणून या जाचक निर्णयाच्या विरोधामध्ये याहीपूर्वी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं होतं आणि या महामोर्चाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ते आंदोलन सध्या करत आहोत. आम्हाला शासनाला एक विनंती आहे की कृपया शासनाने जे सामाजिक अभियंते तर या अभियंत्यावर अशा कुठल्याही गोष्टी लादण्याचं काम करू नये. ज्या काही त्यांना अटी शर्ती आहेत त्या नोकरी लागण्याच्या पूर्वीच या सगळ्या अटी शर्ती त्यांनी लादून अशा पद्धतीची भरती करावं. पण जे कर्मचारी 20-20 वर्षापासून सेवा करतात, 30 वर्षापासून सेवा करतात, अशा सगळ्या